सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेला अटक करण्यात आली आहे। ही महिला वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती। डॉक्टर वळसंकर यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये या महिलेचा उल्लेख होता। तर वळसंकर यांच्या विधानानं अनेक मान्यवरांनी शोक सुद्धा व्यक्त केलेला आहे। सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनं सोलापूर जिल्हा हळहळला। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले होते। वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं कार्य असणाऱ्या डॉक्टर वळसंकरांनी आत्महत्या का केली असा प्रश्न अनेकांना पडला। या प्रकरणात वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे मानेला शहर पोलिसांनी रात्री अटक केल्यानंतर खळबळ उडाली। वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी मनीषा मुसळे हिचा उल्लेख केला होता। हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मनीषा मुसळे मानेवर ठपका। हॉस्पिटल मनीषा मानेवर कारवाईच्या तयारीमध्ये। ही माहिती मिळाल्यानंतर मनीषाची धमकी वजा मेल। डॉक्टर शिरीष वळसंकर यांना धमकी वजा मेल पाठवले। महिलेच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर शिरीष यांनी पिस्तुलानं गोळ्या झाडून आत्महत्या केली। या महिलेला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले। त्यावेळी कोर्टानं मनीषाला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाहीये। कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे, ती चिठ्ठी टाईपड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये। न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला, पोलिसांचा युक्तिवाद ऐकला। पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी। या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे। अलीकडच्या काळामध्ये थोडेसे त्याला स्वतःला वैयक्तिक हेल्थचे प्रॉब्लेम होते आणि थोडासा स्ट्रेस होता। तो पेशंट लोड होता हॉस्पिटलमध्ये, पण असं काही तो करेल असं काही आम्हाला यत्किंचित वाटलं नाही। आणि पण एक अतिशय गुणी असा डॉक्टर ज्याचं कौतुक करावं तितकं थोडं, अशी ही व्यक्तिमत्व होतं। सोलापूर शहर व आजूबाजूचे सगळे जिल्हे या सगळ्यांनाच आज आपण एका उत्कृष्ट डॉक्टरला आपण मुकले आहोत। दुसरीकडे डॉक्टर वळसंकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांच्या उपचारांनी बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांनी गर्दी केली होती। हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा अश्रूचा बांधही फुटला होता। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले। हजारो कुटुंबांना रोजगार दिला होता। कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं वळसंकरांचं SPM न्यूरो हॉस्पिटल 1999 पासून रुग्णांच्या सेवेत आहे। रुग्णसेवा करत असताना ते सामाजिक कार्यातही अग्रेसर होते। वडील पद्माकर वळसंकर यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा पगडा होता। केवळ डॉक्टरी पेशा म्हणून नव्हे तर नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील होते। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी संकल्प कायम पूर्ण केले, मात्र जग फिरण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं। जगाची सफर करण्यासाठी त्यांनी डबल डायमंड प्लेन देखील खरेदी केलं होतं। तयारीही सुरू केली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।